4 सुधारणा याच्यामध्ये आहे। पहिली सुधारणा याच्यामध्ये काय आहे की जमीन महसूलची आकारणी आहे ती 40 पट दाखवली आहे। ही जी नजराना आहे 40 पट हा नजराना आपण यातून रद्द करतोय, ही तरतूद रद्द करतोय। हे आहे आपला जो नजराना असतो ना शेषसाराच्या 40 पट दाखवला आहे आणि हे अमाऊंट किती आहे फार कमी आहे। 40 पट गेलं तर 30 रुपये 40 रुपये एवढी वसूल करायसाठी आपले अधिकारी याच्यामध्ये धावत असतात 3-3 4-4 वर्ष आणि त्यामुळं कारण नसताना आपल्या या विषयावर अडचणी तयार होतात। त्यामुळं कुळाला मालकी हक्क दिल्यानंतर 10 वर्षांनी विक्री परवानगी देताना आकाराव्याची 40 पट नजराना रक्कम किरकोळ असल्याने सदर तरतूद रद्द करण्यात येत आहे। हा एक सुधारणा आहे। दुसरं अध्यक्ष महोदय 63(1) मध्ये आपण असं म्हणतोय खरं तर जी औद्योगिक प्रयोजनाकरता जी जमीन खरेदी करण्याबाबतची तरतूद आहे याच्यामध्ये थोडी सुधारणा आपण आणतोय। ही अशी आहे की जी जमीन आपण खरेदी करतो एखाद्या प्रोजेक्ट करता किंवा जे कुळ काही जणी खरेदी करतात त्यावेळी 400, 500, 800 एकर जमीन खरेदी करतात आणि मग ही जमीन खरेदी करताना संपूर्ण समूह खरेदी करताना 4-4, 5-5, 6-6 वर्ष लागतात। समजा एखादा औद्योगिक प्रकल्प आहे किंवा जे काही या कायद्यामध्ये आपण परवानगी देतो त्याला पहिली खरेदीपासून शेवटची खरेदीपर्यंत याच्यात 4 वर्ष चालले जातात आणि त्यानंतर मग काही गोष्टी अशा आहेत की काही प्रकरणं अशी आहेत की NCLT-मुळं त्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट तयार करतो त्याच्यामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केसेस झाल्यामुळं तो जो काळ दिलाय त्या ठिकाणी जसं आपण म्हटलं आहे की 2006 मध्ये जी सुधारणा केली त्याच्यात 15 वर्ष काळ दिलाय आणि मग 2016 मध्ये सुधारणा केली त्यात 10 वर्ष काळ दिलाय। या काळामध्ये आपल्याला आवाक्याबाहेर परिस्थिती निर्माण झाली म्हणजे आवाकात नाही। आता कोरोनाचा काळ आला आवाका नाही आहे, त्यानंतर एखादी NCLT केस झाली आवाक्याच्या बाहेर आहे, एखादी सिव्हिल केस कोर्ट झाली ती आवाक्याच्या बाहेर आहे। तो काळ गेला आणि काही काळ याच्यामध्ये गेला खरेदी करण्यामध्ये पहिली खरेदी शेवटची खरेदी। तर शेवटच्या खरेदीपासून जर विचार केला तर मग 15 वर्ष की 10 वर्ष करायचे कुठून पकडायचे ही तरतूद नाही आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय की आता याच्यामध्ये फार भानगडीत न पडता यामध्ये आवाक्याबाहेर परिस्थिती निर्माण झाली तर आणि ती आवाक्याबाहेर परिस्थिती शासनास वाटली तर हे काय आता कलेक्टरच्या भरोसा सोडत नाही आपण, कारण जिल्हाधिकारी यांच्याकडे आता अधिकार आहे ते आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना जरी या अधिकार असले तरी ती अधिकार आपण शासनाकडे घेतोय। कारण 3 वर्ष डिसाईड करायचे आहे पुढचे 3 वर्ष आपण वाढ म्हणतोय 10 वर्षांना 3 वर्ष 15 वर्षाला 3 वर्ष ही देताना फक्त आवाक्याबाहेर परिस्थिती निर्माण झाली असेल तर वाढ द्यायची आहे। आणि दुसरं यामध्ये आधी भास्करराव जी जमीन खरेदी करायची क्लास 2 जमीन सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करायची आणि त्यामुळे ते क्लास 2 ते क्लास 1 कन्व्हर्जन करण्यासाठी ज्या जमिनी क्लास 2 आहे त्या क्लस्टरमध्ये त्यामुळे आपण असं म्हणतोय की त्यानंतर क्लास 1च जमिनी खरेदी करता येईल आणि त्यामध्ये एखादा तुकडा जर क्लास 2 आला असेल त्याला क्लास 1 करून घ्यावी लागेल मग खरेदी करता येईल। आता काय होत आहे की तो खरेदीदार पूर्ण 400-500 एकरचा बेल्ट तयार करताना क्लास 2 जमीन खरेदी करून टाकतो त्यामुळे काही नंतर ही संबंध निर्माण होतात, त्यामुळे अडचणी तयार होतात। त्यामुळं असे खरेदी करताना फक्त क्लास 1 ची जमीन खरेदी करता येईल आणि समजा एखादी क्लास 2 ची जमीन असेल त्याला क्लास 1 करून घ्यावी लागेल। तिसरं जी खरेदी विक्री वापरामध्ये जर प्रयोजनात बदल करायचे असेल तर जिल्हाधिकारी यापूर्वी सक्षम अधिकारी असायचे, मात्र या केसमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ होतो, कधी कधी मोठ्या प्रमाणावर चुका होतात, तर शासनापर्यंत हे प्रकरण मागवलं गेलं पाहिजे अशी या ठिकाणी तरतूद आहे। दुसरी एक तांत्रिक तरतूद या ठिकाणी अशी आहे की जसं 17/5/2004 ते 1/1/2016 आता 2005 नंतर जो काळ आहे 17/5/2004 ते 1/1/16 या दरम्यान ज्या औद्योगिक प्रयोजनाकरता खरेदी केलेल्या जमिनी आहेत त्या वापरायच्या आणायच्या असेल तर याला किती कालावधी लागू राहील। 16 मध्ये ती कालावधी स्पष्ट आहे पण 2005 मध्ये कालावधी स्पष्ट नाही नियमामध्ये। त्यामुळे ही तांत्रिक एक सुधारणा याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये असं म्हणतोय की 2005 ते 2016च्या मधात जे प्रकरण झाले आहेत त्याला 2005 ची तरतूद लागू करावी, 2016च्या नंतर जे काही क्लस्टर झाले असतील त्याला 2016 ची तरतूद लागू करावी
एवढी तांत्रिक ती सुधारणा आहे. आता तसंच करतो आपण, पण नियमात तसं काही नाही आहे. त्यामुळे तांत्रिक सुधारणा आपण या ठिकाणी दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मग शेवटचं, या ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये वापरास बदल प्रारंभ झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्यांनी कलेक्टरला कळवणं आवश्यक आहे. आता कळवतच नाही कलेक्टरला. एखादा त्या ठिकाणी बदल झाला असेल, जमीन वापरात बदल झाला असेल तर कलेक्टरला कोणी कळवत नाही. सरसकट ते काही नियमात तरतूद नाही, त्यामुळे सरसकट करून टाकतात आणि त्यामुळे नंतर मग वेगळ्या पद्धतीचे हितसंबंध तयार होतो. आणि म्हणून जर असं आढळलं तर 20 पट अकृषी कर वसूल करण्याचा जो हेतू आहे, आता ती या ठिकाणी ती तरतूद आपण करतोय. आता आपण जास्तीत जास्त 5 पट रूपांतरण अधिमूल्य वसूल करण्याची तरतूद या ठिकाणी करतोय. ही सुद्धा तांत्रिक सुधारणा आहे. या 2 तांत्रिक आहे, 3 महत्वाचे आहेत जे आपण करतोय. एक पुन्हा 40 पट नजरान रद्द करणे, दुसरं खऱ्याखुऱ्या त्या ठिकाणी खरेदी करता आपण त्या ठिकाणी जे 3 वर्ष वाढ देणे, ही दुसरी तरतूद अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे या तरतुदी लक्षात घेता आपण सर्वांना माझी विनंती आहे